नमस्कार मित्रांनो, स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा जी ठाणे महानगरपालिका आहे त्यामध्ये गट क आणि गट ड या पदांसाठी जी सरळ सेवेने भरती आलेली आहे त्या भरतीबद्दल आपण संपूर्ण डिटेल माहिती यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये कोणत्या-कोणत्या पदे आहेत तर बघा प्रशासकीय सेवेमधील पदे आहेत, एका सेवामधील पदे आहेत, तांत्रिक सेवा, तसेच बघा अग्निशमन म्हणजेच फायरमॅन पदे आहेत, शिक्षण सेवेमधील पदे आहेत, सार्वजनिक आरोग्य सेवा म्हणजे ह्याच्यामध्ये बघा स्टाफ नर्स झाले, पी-डब्ल्यू म्हणजेच काय तर आरोग्य सेवक, सॅनिटरी इन्स्पेक्टर, वैद्यकीय सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादी सेवेमधील बघा भरती प्रक्रिया ही आहे ती होणार आहे. ही जी आहे सर्व पदे गट क आणि गट ड म्हणून मधून बघा एकूण एक टोटल आहेत ती म्हणजे 1773 1773 पदे येथे भरण्यात येणार आहेत. यामध्ये गट क आणि गट ड म्हणजेच काय तर बघा तुम्ही 10वी पास असाल 10वी पास असाल तरी सुद्धा गट ड मधील पदे आहेत त्यांच्यासाठी अप्लाय करू शकता. 12वी झालेली असेल तुमची तरी सुद्धा इथे जी पदे आहेत ते तुम्ही अप्लाय करू शकता. बाकी स्पेसिफिक काही तुमचे कोर्सेस आहेत त्या कोर्सेसवर सुद्धा इथे पदे असणार आहेत. ते आपण डिटेलमध्ये बघूया कोणते-कोणते पदे आहेत त्याच्यामध्ये त्यांना वेतनमान म्हणजे पगार किती असणार आहे आणि एकूण पदे इथे भरली किती जाणार आहेत. तसेच बघा जर तुम्हाला आरोग्य सेवक व्हायचं असेल तर आणि आता नवीन जी हे आलेली आहे ते बघा आरोग्य सेवक यासाठी शैक्षणिक पात्रता आहे ती 12वी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा. तरी तुमचा डिप्लोमा झाला नसेल तरी सुद्धा इथे अप्लाय करू शकता. ते कसा करायचा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यामध्ये बघा पहिलंच पद आहे ते म्हणजे सहाय्यक परवाना निरीक्षक एस-10 नुसार पेमेंट असणार आहे. म्हणजेच एस-10 किती तर 29,200 ते 92,300 पर्यंत इथे पेमेंट असणार आहे. 2 पदे इथे भरण्यात येणार आहेत. पुढचं आहे प्रशासकीय म्हणजेच बघा लिपिक व संकलक एस-6 19,900 ते 63,200 एकूण 53 पदे असणार आहेत. पुढचं पद आहे लिपिक लेखा एस-6 सेम पेमेंट असणार आहे. बघा एकूण 32 पदे इथे भरण्यात येणार आहेत. यापुढे बघा ते तांत्रिक सेवा आहे त्यामधील पद असणार आहेत कनिष्ठ अभियंता, एक कनिष्ठ अभियंता यांत्रिकी ऑटो बघा वेतनमान सेम असणार आहे. एस-15 म्हणजेच एस-15 41,800 ते 1,32,300. कनिष्ठ अभियंता एकसाठी बघा 24 पदे आहेत. तसेच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी किंवा ऑटो यासाठी 16 पदे इथे भरण्यात येणार आहेत. पुढचं पद आहे कनिष्ठ अभियंता एक एस-15 त्याला सुद्धा पेमेंट असणार आहे 41,800 ते 1,32,300. 4 पदे इथे भरण्यात येणार आहेत. पुढचा पोस्ट त्यामध्ये बघा कनिष्ठ अभियंता 2 एस-14 38,600 ते 1,22,800 एकूण 63 पदे इथे भरण्यात येणार आहेत. त्यापुढे आहे ते म्हणजे निरीक्षक एस-10 नुसार इथे पेमेंट असणार आहे. एक पद इथे भरण्यात येणार आहे. पुढील पद बघा सहाय्यक अग्निशमन केंद्र अधिकारी एस-10 तर पेमेंट असणार आहे. एकूण 13 पदे इथे भरण्यात येणार आहेत. तर हे आपण अग्निशमन सेवा आहे. अग्निशमन सेवा याबद्दल जी पदं आहेत ते बघणार आहोत. बघा गट क मधील सुरुवातीला आपण गट क मध्ये आणि शेवटी गट ड मधील पदे बघणार आहोत. तर बघा यामध्ये आपण जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघणार आहोत. संपूर्ण जी ही पी-डी-एफ आहे ती पी-डी-एफ आपल्या टेलिग्राम चॅनलला अपलोड केली आहे. ते जाऊन तुम्ही डिटेलमध्ये पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. यापुढील चालक यंत्रचालक एस-7 नुसार पेमेंट असणार आहे बघा 207 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आणि यापुढचं आहे फायरमन एस-5 म्हणजे 18,000 ते 56,900 381 पदे इथे भरण्यात येणार आहेत. तर पुढचं आहे ते वैद्यकीय सेवा गट क वाचा उपचार तज्ञ एस-13 नुसार पेमेंट असणार आहे. एक पद भरण्यात येणार आहे. मानसोपचार तज्ञ एस-13 नुसार एक पद भरण्यात येणार आहे. तर आहे परिचारिका एस-13 म्हणजे बघा चांगलं पेमेंट आहे. 3 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आणि विशेष शिक्षक एस-10 असणार आहे. सोबतच बघा 5 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आता ही सर्व बघा ही जी निमवैद्यकीय तसेच शिक्षण सेवेमध्ये असणार. त्या पुढील जे आहे ते बघा सार्वजनिक आरोग्य सेवा, वैद्यकीय सेवा आणि निमवैद्यकीय सेवा यामध्ये भरण्यात येणार आहेत. पुढचं आहे ते म्हणजेच बघा गट क मधील स्वच्छता निरीक्षक
S8 नुसार इथे पेमेंट असणार आहे. एकूण 5 पदे ते भरली जाणार आहेत. बघा 12वी पास प्लस SIचा डिप्लोमा असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आता पुढचं पद आहे डायटिशियन S14 2 पदे. बायोमेडिकल इंजिनियर S14 नुसार बघा 3 पदे असणार आहेत. फिजिओथेरपिस्ट S14 नुसार 2 पदे. सायकॅट्रिक काउन्सिलर S14 पेमेंट. तसेच पब्लिक हेल्थ म्हणजे PHN यांचा सुद्धा बघा S14 नुसार पेमेंट भेटणार आहे. आणि इथे 4 पदे इथे भरण्यात येणार आहेत. कसले तर PHN यांचे. तर वैद्यकीय समाजसेवक S14 नुसार पेमेंट असणार आहे 6 पदे. सहकारी तंत्रज्ञ S13 नुसार 8 पदे. तसेच बघा नर्स मिडवाईफ परिचारिका म्हणजे स्टाफ नर्स एकूण 457 जागा. म्हणजेच बघा खूप मोठी जागा असणार आहे. प्लस पॉईंट असणार आहे मिडवाईफरी आणि स्टाफ नर्स यांच्यासाठी. S13 नुसार पेमेंट असणार आहे. आणि इथे 457 म्हणजेच बघा जवळजवळ 500च्या आसपास जागा इथे असणार आहे. त्यासाठी तुम्ही GNM केलेला आवश्यक आहे. सोबतच 12वी सायन्स तुमचं असणं आवश्यक आहे. देखील बघा मेमोग्राफी टेक्निशियन S13 नुसार पेमेंट असणार आहे. 2 पदे भरण्यात येणार आहेत. इंडोस्कोपी टेक्निशियन S13 नुसार 2 पदे. तसेच ऑडिओमेट्री टेक्निशियन S13 नुसार 1 पदे ते भरण्यात येणार आहे. त्यापुढे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट S13 2 पदे. सिटी स्कॅन तंत्रज्ञ तंत्रज्ञ S13 नुसार बघा 1 पद. अल्ट्रासोनोग्राफी सिटी स्कॅन तंत्रज्ञ 2 पदे. ECG टेक्निशियन 13 नुसार पेमेंट असणार आहे. एकूण 19 पदे इथे भरण्यात येणार आहेत. आपण थोडं पदे कोणते ते थोडं फास्टमध्ये बघूया. बाकी इतर माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ब्लड बँक टेक्निशियन सुपरवायझर S13 नुसार 4 पेमेंट असणार आहेत. ब्लड बँक टेक्निशियन S13 नुसार बघा 6 पदे. तसेच स्पीच थेरपिस्ट S13 नुसार 2 पदे असणार आहेत. चाइल्ड सायकोलॉजिस्ट S13 नुसार पेमेंट असणार आहे. 1 पद भरण्यात येणार आहे. प्रोस्टेट ॲक्च्युअलिटी टेक्निशियन S13 नुसार 1 पद. ECG टेक्निशियन S13 नुसार असणार आहे. इथे 1 पद भरण्यात येणार आहे. मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर S13 नुसार 1 पद. टेस्ट S13 नुसार पेमेंट असणार आहे. ते 1 पद भरण्यात येणार आहे. क्युरेटर ऑफ म्युझियम S13 नुसार पेमेंट असणार आहे आणि 3 पदे भरण्यात येणार आहेत. पुढे औषध निर्माण अधिकारी म्हणजेच काय तर फार्मासिस्ट S10 नुसार पेमेंट असणार आहे आणि 36 जागा इथे भरण्यात येणार आहेत. बघा ऑक्युपेशनल थेरपिस्ट S10 नुसार 2 जागा. पल्मोनरी लॅब टेक्निशियन S10 नुसार 1 जागा भरण्यात येणार आहे. पॅथॉलॉजिस्ट असिस्टंट S10 नुसार 1 जागा. डेप्युटी लायब्रेरियन S10 नुसार पेमेंट आणि 1 जागा भरण्यात येणार आहे. लायब्ररी असिस्टंट S10. आर्टिस्ट S10 नुसार पेमेंट. एक ग्रंथपाल S10 नुसार पेमेंट आणि तिघांची सुद्धा बघा 1 जागा इथे भरण्यात येणार आहेत. या पुढील म्हणजे सहाय्यक संशोधन तंत्रज्ञ म्हणजे एक्स-रे टेक्निशियन S8 नुसार पेमेंट असणार आहे. 8 जागा भरण्यात येणार आहे. आणि मल्टीपर्पज वर्कर बहुउद्देशीय कामगार S8 पेमेंट असणार आहे. 33 जागा इथे भरण्यात येणार आहेत. मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच काय तर बघा इथे MPW म्हणजेच आरोग्य सेवक याच्या जागा सुद्धा इथे असणार आहेत. आणि इथे तुम्हाला जो SIचा डिप्लोमा आहे SIचा डिप्लोमा इथे गरज लागणार नाहीये. तुम्ही सिलेक्शन झाल्यानंतर करू शकता. सध्या जर तुम्ही 12वी पास असाल तरी सुद्धा फक्त 12वी पासच्या बेसवर मल्टीपर्पज वर्कर म्हणजेच MPW यासाठी अप्लाय करू शकता. यासाठी आपण जे तांत्रिक जे टेक्निकल क्वेश्चन असणार आहेत याचे सुद्धा आपण लेक्चर आपल्या चॅनलवर घेणार आहोत. आपलं चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरून ठेवा. सबस्क्राईब करून ठेवल्यानंतर तुम्हाला जे आपले येणारे अपडेट आहेत तसेच जे लेक्चर आहेत तुम्हाला भेटत राहतील. टॅक्सिशियन S8 नुसार 1 पद. ऑडिओ व्हिज्युअल टेक्निशियन S8 नुसार पेमेंट असणार आहे. 2 पदे. सहाय्यक प्रयोगशाळा तंत्रज्ञ S7 नुसार बघा 3 पदे इथे भरण्यात येणार आहेत. मेडिकल रेकॉर्ड कीपर S6 नुसार पेमेंट असणार आहे. 3 पदे. तसेच प्रसविका म्हणजेच काय तर बघा ANM S6 नुसार पेमेंट असणार आहे. 117 पदे इथे भरण्यात येणार आहेत. ज्युनियर टेक्निशियन
S6 नुसार बघा 60 पदे असणार आहेत. लेप्रसी असिस्टंट S5 नुसार पेमेंट असणार आहे आणि एक जागा इथे भरण्यात येणार आहे. या पुढील पदे बघूया आपण. आता बघा ही सर्व जी पदे आहेत ती ग्रुप डी मधली पदे आहेत. शस्त्रक्रिया सहाय्यक S5 नुसार पेमेंट असणार आहे. 25 जागा भरण्यात येणार आहेत बघा. वॉर्ड बॉय S1, दवाखाना आया S1. आता बाकी सर्व जी पुढील पद आहेत ती S1 नुसार, म्हणजेच किती तर बेसिक तुमचा 15,000 पासून चालू असेल 15,000 ते 47,600 पर्यंत तुमचं बेसिक असणार आहे. यामध्ये बघा वॉर्ड बॉय साठी 59 जागा, दवाखाना आया यांच्यासाठी 48 जागा, लॅबोरेटरी अटेंडंट 2 जागा, पोस्टमॉर्टम अटेंडंट एकूण 4 जागा, मॉर्चरी अटेंडंट 6 जागा, तसेच अटेंडंट 28 जागा आणि न्हावी म्हणजेच काय तर बार्बर यासाठी 2 जागा. एकूण किती तर 1,773 जागा जी ठाणे महानगरपालिका आहे TMC आहे येथे भरण्यात येणार आहेत. आता यामध्ये बाकी आपण आता बघितलेले आहेत कोणते कोणते पदे आहेत, पगार किती आणि किती असणार आहे. आता आपण फॉर्म कधी भरायचा तर फॉर्म बघा 12 ऑगस्ट 2025 पासून सुरू झालेला आहे. म्हणजे 12 तारखेला त्याचं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. ते ऑनलाईन पद्धतीने फॉर्मची लिंक सुरू झालेली आहे आणि 2 सप्टेंबर 2025 यापर्यंत तुम्हाला भरायचा आहे. शेवटची तारीख काय तर 2 सप्टेंबर 2025 पर्यंत मला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. आता ते ऑनलाईन प्रवेशपत्र म्हणजेच काय तर बघा हॉल तिकीट कधी येईल तर परीक्षेच्या 7 दिवस अगोदर. तर बघा परीक्षेची तारीख आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सांगू. तसेच जी ठाणे महानगरपालिका आहे याची जी ऑफिशियल वेबसाईट आहे तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. बाकी काही बघा टेक्निकल इश्यू आले तर तुम्हाला इथे हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. मी इथे कार्यालयाचं जे काम आहे अमकादा म्हणजे 10:30 ते संध्याकाळपर्यंत तुम्ही 5:30 पर्यंत इथे तुम्ही चेक करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करू शकता. बाकी ऑफिशियल त्यांचं जीमेल आयडी हे सुद्धा दिलेलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे काय तर परीक्षा शुल्क फीज काय असणार आहे तर फीज बघा ओपन आहे म्हणजेच खुला म्हणजेच काय तर ओपन यांच्यासाठी 1000 आणि मागास प्रवर्ग आणि अनाथ प्रवर्ग यांच्यासाठी 900 रुपये फीज इथे घेणारच आहे. आणि इथे महत्त्वाचं म्हणजे ही जी परीक्षा आहे ती परीक्षा TCS यांच्या मार्फत होणार आहे. तर त्यामुळे कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातील, अभ्यास कसा करायचा या सुद्धा आपण एक लेक्चर घेणार आहोत. त्यासाठी मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर बाकी इथे बघा आपण महत्त्वाचे पॉईंटच बघणार आहोत. बाकी डिटेल माहिती प्रत्येक कास्टनुसार प्रत्येक पोस्टनुसार बघा इथे कोणत्या पोस्टमध्ये कास्टनुसार कोणत्या कास्टला इथे बघा अर्जासाठी 1 जागा आहे, अराखीव 1 जागा, ओपनसाठी एकूण 2 अशी डिटेल माहिती आणि सर्व प्रत्येकाचा बघा आरक्षण कसं आहे त्या आरक्षणाबद्दल सुद्धा ते डिटेल माहिती दिलेली आहे. संपूर्ण जी PDF आहे बघा ती PDF आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. प्रत्येकाची इथे तुम्हाला खाली शैक्षणिक पात्रता काय आहे ती सुद्धा दिलेली आहे. आता आपण प्रत्येकाची शैक्षणिक पात्रता बघायला गेलो तर खूपच व्हिडिओ हा मोठा होईल. ही संपूर्ण जी PDF आहे बघा ती आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे. तेथे जाऊन तुम्ही संपूर्ण PDF पाहू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन बघा तुम्हाला चॅनल जॉईन करून केलात तर तुम्हाला संपूर्ण एक PDF आहे तिथे फ्रीमध्ये भेटून जाईल. तसेच आपण बघा त्याच्यावर इतर डेली अपडेट टाकत असतो. तसेच महत्त्वाच्या नोट्स सुद्धा आपण त्याच्यावरती शेअर करत असतो. ते सर्व एकदम फ्रीमध्ये आहे. तर आपला टेलिग्राम चॅनल आता जॉईन करून घ्या. बाकी तसंच बघा इथे सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत त्या डिटेलमध्ये वाचून घ्या. तसंच बघा आता वयोमर्यादा कमीत कमी किती असणार आहे तर 18 कमीत कमी असणार आहे. तसेच जास्तीत जास्त म्हणजे बघा तर ओपनसाठी 38, मागासवर्गीय यांच्यासाठी 43, बाकी प्रावीण्य खेळाडू असतात त्यांच्यासाठी 43, मागासवर्गीयची खेळाडू सेम दोघांना 43 आहेत. तसेच सैनिकी सेवेचा कालावधी अधिक 3 वर्ष म्हणजे तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्ही सैनिक सेवेचा जे कालावधी आहे प्लस तुम्हाला इथे 3 वर्ष दिली जातात. आणि दिव्यांग उमेदवार आहे त्यांच्यासाठी 45 पर्यंत ते अप्लाय करू शकतात.
बाकी आपण आता यामध्ये महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघितलेले आहेत. मित्रांनो, या भरतीबद्दल तुम्हाला कोणत्या पोस्टबद्दल काही माहिती हवी असेल तर कमेंट करा. तसेच इतर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट करू शकता. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.